स्वागत आहे आपले वायबीटी अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, भारत सरकारांतर्गत रेल्वे मंत्रालय विभागामध्ये नवीन पद भरती आल्याचं समोर आलेलं आहे. तर ही जाहिरात आपल्याकडे आलेली, या जाहिरातीविषयी सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत. त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. यामध्ये आपल्याला दोन वेगवेगळ्या पदांसाठी भरती बघण्यासाठी भेटणार आहे. आरपीएफ आणि दुसरं पद असणार आहे आरपीएसएफ. ठीक आहे, हे दोन पद असणार आहे. म्हणजे जर विचार केला तर पहिले जे पद असणार आहे सब इन्स्पेक्टरचं असणार आहे आणि दुसरं पद असणार आहे कॉन्स्टेबल, शिपायाचं पद असणार आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारचं आपल्याला रेल्वे मंत्रालयामध्ये या दोन पदांसाठी भरती बघण्यासाठी भेटलेली आहे. या भरतीविषयी सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने मी तुम्हाला देणार आहे. त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. तर हे जे दोन पद आहे यांच्याविषयी सविस्तर माहिती पुढे आहे. तर चला त्या माहितीविषयी सविस्तर आपण चर्चा करूया. बघा, सेकंड पेज वरती आल्यानंतर इथे आपल्याला भरतीविषयी सविस्तर माहिती दिलेली आहे. तर ही एक नमुना जाहिरात आहे. अजून एक कन्फर्म जाहिरात येईल आणि आपली भरती याच महिन्यामध्ये चालू होणार आहे. कारण इथे बघा, इथेही आपल्याला भरतीची तारीख दिली नाहीये, परंतु महिन्याची तारीख दिलेली आहे. म्हणजे पहिल्या महिन्यामध्ये 2024 सालात, तर ठीक आहे, ही भरती जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. आणि वरती जर म्हटलं तर आपल्याला बघा, हे 2 तारखेचं अपडेट आहे. 2/1/2024चं हे अपडेट आहे. म्हणजे आपल्याला यावरतून काय समजून येत आहे की ही एक नमुना जाहिरात प्रसिद्ध झाली आहे आणि त्यानंतर एक कन्फर्म जाहिरात प्रसिद्ध होईल आणि त्यानंतर ऑनलाईन अर्ज भरायला सुद्धा चालू होणार आहे. तर अशा प्रकारची ही एक नमुना जाहिरात आहे आणि येत्या 10 ते 12 दिवसामध्ये रेल्वे मंत्रालयामध्ये तुम्हाला पदभरती बघण्यासाठी भेटणार आहे. तर आता या पदभरतीविषयी सविस्तर माहिती या जाहिरातीमध्ये आपल्याकडे काय काय आलेले आहे त्याच्याविषयी सविस्तर माहिती बघूया. पहिली गोष्ट, ही 10वी पास वरती भरती असणार आहे. ठीक आहे, 10वी पास सर्व उमेदवार या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज भरू शकता. तर बघा, यामध्ये आपल्याला काय म्हटलेलं आहे, आपल्याला ही भरती जाहिरात बघण्यासाठी भेटणार आहे. ही आपल्याला सब इन्स्पेक्टर आणि कॉन्स्टेबल म्हणजे शिपाई या पदासाठी झालेली बघण्यासाठी भेटणार आहे. त्यालाच आपण काय म्हणतो, आरपीएफच्या जागा आपल्याला बघण्यासाठी भेटणार आहे आणि त्यासोबत आरपीएसएफच्या जागा आपल्याला बघण्यासाठी भेटणार आहे. पुढे अजून आल्यानंतर त्याच्याविषयी इथे माहिती दिली. तर बघा, इथे आपल्याला भरती प्रक्रियाविषयी आणि जागांविषयी इथे खाली माहिती दिलेली आहे. त्याच्याविषयी सविस्तर माहिती बघूया. तर बघा, इथं पहिला पॉईंट काय दिलेला आहे, मिनिस्ट्री ऑफ रेल्वेज म्हणजे रेल्वे मंत्रालयातर्फे वेळोवेळी टाइम टू टाइम आपल्याला कशाविषयी माहिती दिली जाईल, ज्या पण पदसंख्या भरायची असेल त्यांच्याविषयी माहिती दिली जाईल आणि वेळोवेळी पदसंख्यांची जाहिरात प्रसिद्ध केली जाईल. आणि ही भरती प्रक्रिया टप्प्याटप्प्यामध्ये होणार आहे असं देखील इथं स्पष्टपणे सांगितलेलं आहे. इथं नोट काय दिलेलं आहे व्यवस्थित बघा. जो पहिला टप्पा असणार आहे त्यामध्ये आपल्याला जर विचार केला तर 2,000 जागा भरल्या जाणार आहे. कोणत्या पदाच्या? कॉन्स्टेबल पदाच्या. कॉन्स्टेबल पदाच्या 2,000 जागा पहिल्या टप्प्यात भरल्या जाणार आहे आणि त्यासोबत 250 जागा सब इन्स्पेक्टर या पदाच्या भरल्या जाणार आहे. अशा प्रकारची इथं माहिती दिली आहे. आणि हा टप्पा झाल्यानंतर लगेच दुसऱ्या टप्प्याच्या इथे जागा भरल्या जातील. यामध्ये महत्वाचं काय असणार आहे, जे एक सर्व्हिसमॅन असणार आहे त्यांच्यासाठी 10% जागा राखीव असणार आहे आणि 15% महिलांसाठी, इथे बघा, पहिला 15% महिलांसाठी जागा इथे राखीव असणार आहे. ही एक चांगली गोष्ट आहे की ज्या लेडीज आहेत, महिला आहेत, त्यांना सुद्धा या पदभरतीचा लाभ घेता येणार आहे. ठीक आहे, पुढे आल्यानंतर आपल्याला त्याच्याविषयी इथं माहिती दिली आहे, टप्प्यानुसार इथं भरती होणार आहे. तर अशा प्रकारच्या टप्प्यानुसार जाहिरात येईल. त्यानंतर सर्वात पहिल्या टप्प्याची जाहिरात आल्यानंतर त्यांची परीक्षा होईल. परीक्षा झाल्यानंतर त्यांची फिजिकल होईल. फिजिकल कशी होणार आहे, काय काय होणार आहे, सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमाने मी देणारच आहे. आणि त्यानंतर त्यांचे सिलेक्शन होईल. त्यानंतर पुन्हा दुसऱ्या टप्प्याची जाहिरात येईल. त्याची सर्वप्रथम त्यांची परीक्षा होईल. परीक्षा झाल्यानंतर त्यांची फिजिकल होईल आणि त्यानंतर त्यांना पोस्टिंग दिली जाईल. अशा प्रकारची टप्प्याटप्प्यानुसार आपल्याला रेल्वे मंत्रालयाअंतर्गत ही पद भरती झालेली बघण्यासाठी भेटणार आहे. ठीक आहे, तर पहिल्या टप्प्याच्या इथे एवढ्या पदसंख्या दिलेल्या आहेत. आता सध्या यामध्ये वाढ देखील होऊ शकते. आपल्याकडे अजून एक अपडेट आलेलं होतं, ते तुम्हाला ओपन करून दाखवतो. आपल्याकडे आलेल्या माहितीप्रमाणे इथे तक्ता तुम्हाला ओपन करून दाखवलेला आहे. आरपीएफ कॉन्स्टेबल साठी 2024 मध्ये पुरुषांसाठी किती जागा असणार आहे आणि महिलांसाठी किती जागा असणार आहे, प्रत्येक कॅटेगरीनुसार किती जागा भरल्या जाणार आहे त्याच्याविषयी इथे तुम्हाला माहिती दिसत असेल. तुम्ही इथं बघू शकता. टोटल जागा तुम्हाला खाली दिलेल्या आहेत. यामध्ये कमी जास्त देखील होऊ शकते. यापेक्षा जास्त जागा भरल्या जाऊ शकतात, यापेक्षा कमी जागा देखील भरल्या जाऊ शकतात. आणि ह्या सर्व पदभरती टप्प्याटप्प्यानुसार झालेल्या बघण्यासाठी भेटणार आहे. तर अशा प्रकारचा अपडेट आलेला आहे. आता या जाहिरातीमध्ये जर म्हटलं तर आपल्याला सविस्तर माहिती दिलेली आहे. ठीक आहे, आणि याच महिन्यामध्ये आपल्याला अगदी 10 ते 15 दिवसामध्ये जाहिरात आलेली बघण्यासाठी भेटणार आहे आणि ऑनलाईन अर्ज देखील तेव्हा सुरू झालेले बघण्यासाठी भेटणार आहे. ठीक आहे, तर ही जी नमुना जाहिरात आहे तिच्याविषयी सविस्तर माहिती बघूया, जेणेकरून तुम्ही तुमची तयारी सुरू करू शकता. या भरतीविषयी सविस्तर माहिती या आपल्याला नमुना जाहिरातीमध्ये दिलेली आहे. ठीक आहे, आता इथे पुढे बघा, इथे पुढे आल्यानंतर आपल्याला काय दिलेलं आहे, इथं भरती प्रक्रियेची जी प्रोसेस असणार आहे, ठीक आहे, रिक्रुटमेंट प्रोसेस इथे आपल्याला दिलेली आहे. सर्वप्रथम काय केलं जाणार आहे, इथे आपल्याला स्टेप बाय स्टेप सांगण्यात आलेले आहे. पहिल्या स्टेप मध्ये बघा काय केलं जाणार आहे, सर्वप्रथम आपल्याकडून ऑनलाईन अर्ज भरून घेतले जाणार आहे.
ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर भरती प्रक्रिया पुढे कशी होणार आहे? सर्वप्रथम आपली टेस्ट होणार आहे. ठीक आहे, सीबीटी कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे. ऑनलाईन आपली कॉम्प्युटरवरती एक्झाम होणार आहे. एक्झाम झाल्यानंतर निकाल लावला जाणार आहे आणि ही सर्वात महत्वाचं म्हणजे ही टेस्ट कोण घेणार आहे? आर-आर-बी. ठीक आहे, आर-आर-बी म्हणजे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड. ठीक आहे, यांच्यातर्फेच ही टेस्ट होणार आहे. रेल्वे मंत्रालयाअंतर्गतच ही टेस्ट होणार आहे. कोणत्याही प्रकारच्या टीसीएस, आयबीपीएस ज्या कंपन्या प्रायव्हेट त्यांच्याकडे ही भरती प्रक्रिया दिली जाणार नाहीये. ही गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे, ही एक चांगली गोष्ट आहे जेणेकरून थोडी फी कमी बघण्यासाठी भेटेल. थोडं विद्यार्थ्यांना इथं जी पण फी मध्ये सूट आहे ती बघण्यासाठी नक्कीच बघण्यासाठी भेटेल. तर आपल्याला इथे समजून आलं आर-आर-बी एक्झाम घेणार आहे, सीबीटी टेस्ट, कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट. आता त्यानंतर ही टेस्ट झाल्यानंतर ऑनलाईन एक्झाम झाल्यानंतर आपली फिजिकल होणार आहे. ठीक आहे, सर्वप्रथम जर विचार केला तर पीईटी होणार आहे. ठीक आहे, आपल्याला पीईटी झाल्यानंतर आपल्याला पीएमटी होणार आहे. ठीक आहे, आता त्यांच्याविषयी इथं फुल फॉर्म लॉंग फॉर्म इथे दिलेले आहेत ते तुम्ही वाचू शकता. अशा प्रकारचं हे कशासाठी असणार आहे? फक्त आरपीएफ या पदासाठी असणार आहे. आणि त्यानंतर आपली फिजिकल झाल्यानंतर आपले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे होणार आहे. इथं बघा तिसऱ्या स्टेप मध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. बघा पुढे आपल्याला एक नोट दिलेली आहे की जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे ते आपलं कधी होणार आहे? आपली पीईटी आणि पीएमटी झाल्यानंतर. ठीक आहे, फिजिकल वगैरे झाल्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. इतर भारतीयांचं काय असतं? सर्वप्रथम डॉक्युमेंट व्हेरीफाय केले जातात आणि त्यानंतर त्यांचं ग्राउंड घेतलं जातं. परंतु इथं थोडं वेगळं असणार आहे. सर्वप्रथम तुमचं ग्राउंड वगैरे घेतलं जाईल, फिजिकल घेतली जाईल आणि त्यानंतर तुमचं इथं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल. अशा प्रकारचं इथं माहिती दिली. तिसऱ्या टप्प्यामध्ये हे होणार आहे त्याविषयी सुद्धा इथेच तुम्हाला वरती माहिती दिली. आणि त्यानंतर बघा इथे महत्वाचा तिसरा पॉईंट. आता सर्वप्रथम जर विचार केला तर इथं आपल्याला भरती प्रक्रिया आणि जागांविषयी माहिती दिली होती. त्यानंतर भरतीची जी पण प्रोसेस असणार आहे त्याविषयी माहिती दिली आहे की सर्वप्रथम एक्झाम होईल, त्यानंतर आपली फिजिकल आणि त्यानंतर पुढे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल. याविषयी माहिती दिली आणि यानंतर आपलं नॉर्मलायझेशन केलं जाईल त्याच्याविषयी इथं माहिती दिली. ठीक आहे, तर याविषयी सविस्तर माहिती इथे दिली आहे. पुढे बघा आपल्याला चौथ्या टप्प्यामध्ये आपल्याला भरतीविषयी संपूर्ण माहिती इथे खाली दिलेली आहे. आता ही भरती प्रक्रिया कोणत्या विभागाद्वारे राबवली जाईल किंवा कोणतं पद आहे त्याची प्रक्रिया कोण करणार आहे त्याच्याविषयी माहिती दिली आहे. जे आपलं पहिलं पद आहे सब इन्स्पेक्टर आणि हे दुसरं पद आहे कॉन्स्टेबल हे पद असणार आहे. तर या दोन पदांविषयी इथे आपल्याला पदाविषयी इथं माहिती दिली आहे आणि या भरती प्रक्रियेविषयी हे कामकाज कोण बघणार आहे. पुढील काही महत्वाची नोट दिलेली आहे की ही भरती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल. कोणाद्वारे केला जाणार आहे त्याच्याविषयी इथं माहिती दिली आहे. ठीक आहे, अशा प्रकारची इथं सविस्तर माहिती दोन्ही पदांविषयी इथं दिलेली आहे. ठीक आहे, ही भरती प्रक्रिया लवकरात लवकर करण्याचा इथं कोण कामकाज बघणार आहे त्याच्याविषयी इथं सविस्तर माहिती इथं दिलेली आहे. कोणते ऑफिसर वगैरे कोणत्या रँकचे ऑफिसर इथं काम बघणार आहे त्यांच्याविषयी इथे तुम्हाला सविस्तर माहिती दिलेली आहे. आता पुढे आल्यानंतर बघा अजून आपल्याला एज्युकेशनल क्वालिफिकेशन वयाची अट काय लागणार आहे त्याच्याविषयी सविस्तर माहिती बघायचीच आहे. तर आपल्याला पुढे कशाबद्दल माहिती दिलेली आहे बघा पाचव्या पॉईंट मध्ये. हा पाचवा पॉईंट आहे. इथं आपलं जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे त्यासोबत आपले जे फिजिकल होणार आहे. ठीक आहे, हे सर्व कोणामार्फत होणार आहे कोणकोणत्या ठिकाणी होणार आहे बघा. ईस्ट वेस्ट नॉर्थ साऊथ. ठीक आहे, हे जे पण रेल्वेचे जे मुख्य कार्यालय असतील किंवा त्यांचे फिजिकलचे जे ठिकाणं असतील डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचे जे ठिकाणं असतील त्या ठिकाणी होईल. चार ठिकाणी चार सेंटर तुम्हाला जर म्हटलं तर पूर्ण भारतासाठी हे चार सेंटर दिले जातील आणि तिथे तुमचं हे सर्व काय होण्याची दाट शक्यता असणार आहे. आणि समजा एखाद्या राज्यानुसार महत्वाचे काही ठिकाणं असतील तर तिथे हे सर्व होण्याची दाट शक्यता असणार आहे. इथे त्याच्याविषयी इथं माहिती दिली आहे बघा. फिजिकल म्हणा नाहीतर जे पण तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणा हे सर्व तुम्हाला कुठं बघण्यासाठी भेटणार आहे. ईस्ट वेस्ट नॉर्थ साऊथ जे पण महत्वाची ठिकाणे असतील त्या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक राज्याच्या ठिकाणी किंवा पूर्ण ऑल इंडियासाठी चार ठिकाणी असू शकतात. कारण भरती प्रक्रिया एवढी सध्या मोठी नाहीये. छोट्या टप्प्यामध्ये भरती प्रक्रिया होणार आहे तर त्याच्याविषयी इथे तुम्हाला माहिती दिली आहे. ठीक आहे, ते तुम्ही इथे बघू शकता. त्यानंतर इथं रिजन दिले बघा. इथं आपल्याला रिजन दिले आणि त्यानंतर इथं आपल्याला झोन दिले. ठीक आहे, झोनल रेल्वे दिलेत. आता यामध्ये जर म्हटलं तर ईस्ट. ठीक आहे, ईस्टला कोणकोणत्या ठिकाणी होणार आहे त्याचं इथं ठिकाण दिलेलं आहे. वेस्टला कोणकोणत्या ठिकाणी होणार आहे त्याच्याविषयी इथं माहिती दिली आहे. नॉर्थला इथं कोणत्या कोणत्या ठिकाणी होणार आहे त्याविषयी आणि साऊथला कोणकोणत्या ठिकाणी इथं हे होऊ शकतं त्याच्याविषयी इथं माहिती दिली आहे. इथे बघा तुम्ही त्याविषयी सविस्तर इथं तुम्हाला माहिती दिलेली आहे. ठीक आहे, आणि त्यानंतर तसं आपल्याला सेंटरची नावं देखील लवकरात लवकर समजून येतील. जेव्हा आपली ऑफिशियल जाहिरात प्रसिद्ध होईल त्यानंतर सर्व काही तुम्हाला समजून येणार आहे. या दुसऱ्या पॉईंट मध्ये पुढे काय दिलेलं आहे इथं रँक दिलेली आहे. ठीक आहे, रँक आपल्याला कोणत्या पदाची इथं कॉन्स्टेबल पदाची आणि रचना कोण करणार आहे त्यांच्याविषयी इथे माहिती दिली. ठीक आहे, त्याविषयी अजून एक्स्ट्रा इथं माहिती दिली आहे. पुढे जर म्हटलं तर बघा इथं आपल्याला शैक्षणिक अर्हता आणि इतर जी पण आपल्याला अर्हता पाहिजे त्याच्याविषयी इथं सविस्तर माहिती दिली आहे. सर्वप्रथम इथं बघा आपल्याला क्वालिफिकेशन. ठीक आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन याविषयी माहिती दिली आहे. सर्वप्रथम आपण भारताचे नागरिक असायला पाहिजे हे पहिलं झालं.
दुसरं आपल्याला काय म्हटलेलं आहे इथं पात्रतामध्ये आपल्याला एज्युकेशनल क्वालिफिकेशन आणि एज, ठीक आहे, वय. तर त्याच्याविषयी इथं सविस्तर माहिती दिली आहे, ती आपण बघूया. पहिलं जे पद असणार आहे सब इन्स्पेक्टर, ठीक आहे. तर त्याच्यासाठी ग्रॅज्युएट फ्रॉम जे पण आपलं मान्यताप्राप्त विद्यापीठ असतं, त्याच्यातून तुमचं ग्रॅज्युएशन व्हायला पाहिजे सब इन्स्पेक्टर या पदासाठी. हे पहिल्या पदासाठी इथं शैक्षणिक पात्रता असणार आहे. आणि जे दुसरं कॉन्स्टेबल पद आहे, ठीक आहे, त्या कॉन्स्टेबल पदासाठी फक्त 10वी पास. कोणत्याही आपलं जे मान्यताप्राप्त बोर्ड असतं त्याच्यातून आपण 10वी पास असाल, ठीक आहे. जे कॉन्स्टेबल पद आहे आरपीएफ म्हणजे, आणि त्या पदासाठी जर म्हटलं तर आपल्याला फक्त 10वी पास असणं गरजेचं असणार आहे. आणि जे दुसरं पद आहे सब इन्स्पेक्टर, याच्यासाठी आपलं ग्रॅज्युएशन असणं गरजेचं असणार आहे. कोणती जरी पदवी असेल तरी तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता. ही आपली एज्युकेशनल क्वालिफिकेशन विषयी माहिती झालं, ठीक आहे. आता यामध्ये आपल्याला मिनिमम एज दिलेलं आहे, ठीक आहे. कमीत कमी वय आणि जास्तीत जास्त वय दिलेलं आहे. जे पहिलं पद असणार आहे सब इन्स्पेक्टर, त्याच्यासाठी कमीत कमी वर्ष 20 वर्ष असणं गरजेचं आहे आणि जास्तीत जास्त 25 वर्षापर्यंत तुम्ही अर्ज करू शकता. हे सर्वसाधारणसाठी असणार आहे, ठीक आहे. खुला प्रवर्गासाठी असणार आहे. हे आपल्याला लक्षात घ्यायचंय. याच्यासाठी किती वय असणार आहे? 20 ते 25 या दरम्यानमध्ये वय असणार आहे. आणि जे आपलं दुसरं पद असणार आहे कॉन्स्टेबल, ठीक आहे. जे आपल्यासाठी महत्वाचं असणार आहे 10वी पास वरती, त्याच्यासाठी सर्वात जास्त जागा असणार आहे. तर त्याच्यासाठी कमीत कमी 18 आणि जास्तीत जास्त 25 यामध्ये आपलं वय असणं गरजेचं असणार आहे, ठीक आहे. आणि त्याच्याविषयी इथे सविस्तर माहिती दिलेलीच आहे. पुढे बघा प्रत्येक कॅटेगरीनुसार, ठीक आहे, प्रत्येक कॅटेगरीनुसार वयामध्ये काय सूट ठेवण्यात आलेले त्या सूटाविषयी इथे माहिती दिली आहे. इथे कॅटेगरी एस-सी, एस-टी दिले त्यांच्यासाठी 5 वर्षाची सूट असणार आहे. म्हणजे इथं वय किती होतं? 25 वर्ष. ते 30 वर्षापर्यंत अर्ज करू शकतात. ओबीसी इथं 28 वर्षापर्यंत इथं अर्ज करू शकतात. त्यांच्यासाठी 3 वर्षाची सूट आहे. एक सर्व्हिसमॅन वगैरे नंतर कोणत्याही आरक्षणाअंतर्गत जर तुम्ही येत असाल तर त्यांच्यासाठी इथं वयामध्ये अशा प्रकारची सूट बघण्यासाठी भेटणार आहे. ठीक आहे. चला पुढे. बघा पुढील आपल्याला 4थ्या पॉइंटमध्ये फिजिकल मेजरमेंट काय पाहिजे आहे त्याच्याविषयी माहिती दिलेली आहे. शैक्षणिक अर्हता झाला. आता शारीरिक पात्रता काय पाहिजे आहे. इथे शारीरिक पात्रतेविषयी सविस्तर माहिती दिली आहे. इथे कॅटेगरी, त्यानंतर इथं हाईट आणि चेस्ट, उंची आणि छाती किती पाहिजे आहे त्याच्याविषयी माहिती दिली. इथे बघा आपल्याला सर्वप्रथम कॅटेगरी काय दिलेलं आहे, खुला प्रवर्ग आणि ओबीसी, ठीक आहे. युआर आणि ओबीसी या विद्यार्थ्यांना इथं पुरुषांसाठी आणि महिलांसाठी इथे किती हाईट किती चेस्ट पाहिजे त्याच्याविषयी माहिती दिली. खुला प्रवर्ग आणि ओबीसी प्रवर्गातील जे पण विद्यार्थी त्यातील मुलांसाठी 165 हाईट पाहिजे, मुलींसाठी 157 कमीत कमी हाईट पाहिजे. एससी एसटी कॅटेगरीचे जे पण विद्यार्थी असतील तर त्यांच्यासाठी पुरुषांसाठी 160 आणि महिलांसाठी 152, ठीक आहे. पुढे जर विचार केला तर या प्रवर्गामध्ये जे पण विद्यार्थी येत असतील इथं बघा काय कॅटेगरी दिलेत आणि काय आपल्याला गव्हर्नमेंट सर्व्हर जे पण असतात त्यांच्यासाठी इथं माहिती दिली. तर त्यांच्यासाठी सुद्धा इथं थोडी हाईट कमी असणार आहे 163 आणि महिलांसाठी इथं 155. हे झालं हाईटचं. आता चेस्ट विषयी इथं माहिती दिली, जे काही फक्त पुरुषांचं इथं कॅल्क्युलेट केलं जाणार आहे, मेजरमेंट केलं जाणार आहे. तर त्याच्याविषयी इथं माहिती दिली आहे. बघा इथं जो खुला प्रवर्ग आहे आणि ओबीसीची जे विद्यार्थी त्यांच्यासाठी कमीत कमी छाती पाहिजे 80 आणि फुगवून 5 सेंटीमीटर एक्स्ट्रा पाहिजे 85 पर्यंत पाहिजे आहे. मागासवर्गीय म्हणजे सीएससी एसटीचे जे पण विद्यार्थी त्यांच्यासाठी जर म्हटलं तर 76.2 पाहिजे आणि फुगवून 81.2 एवढी व्हायला पाहिजे छाती. त्यानंतर अशाच प्रकारचा हा जो प्रवर्ग या कॅटेगरीतले बाकीचे विद्यार्थी राहिलेले त्यांच्यासाठी 80 आणि 85 हेच असणार आहे, ठीक आहे. अशा प्रकारचं छाती आणि उंचीचं मेजरमेंट केलं जाणार आहे, मापलं जाणार आहे. बघा पुढे 8 नंबरच्या पॉइंट मध्ये आपल्याला काय म्हटलेलं आहे, जे आपण नोटीस किंवा नोटिफिकेशन वगैरे असतील त्या सर्व कोण बघणार आहे, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड बघणार आहे आणि तिथेच तुम्हाला या बघण्यासाठी भेटणार आहे. कुठे आपल्याला थर्ड पार्टी वेबसाईटला भेट देण्याची गरज नाहीये. आरआरबी स्वतः हे सर्व कामकाज बघणार आहे. बघा इथे सविस्तर माहिती त्याविषयी इथे दिली आहे. इश्यू कोण करणार आहे, आरआरबीच करणार आहे आणि भरती प्रक्रिया सुद्धा आरआरबीच करणार आहे. पुढे जर विचार केला तर ऑनलाईन जी एक्झाम होणार आहे, सीबीटी टेस्ट होणार आहे, कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे, ती सुद्धा कोण घेणार आहे बघा इथे सविस्तर माहिती दिलेली आहे. ती सुद्धा आपल्याला रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड म्हणजेच आरआरबी तर्फे झालेली बघण्यासाठी भेटणार आहे. इथे सविस्तर माहिती स्पष्टपणे दिलेली आहे, ठीक आहे. बाकी जर म्हटलं तर भरती प्रक्रियेचे पुढील जे पण स्टेप आहे ते सुद्धा आरआरबीच घेणार आहे, त्याच्याविषयी सविस्तर माहिती दिली आहे. आणि सब इन्स्पेक्टर आणि कॉन्स्टेबल जे पद आहे दोन्ही पदांचं ही भरती प्रक्रिया आरआरबीच बघणार आहे. त्याच्याविषयी अजून काय महत्वाची माहिती दिली आहे. आणि त्यानंतर बघा इथं फी विषयी इथं माहिती दिली, ठीक आहे. आता फी विषयी इथं आपल्याला पुढे काय म्हटलेलं आहे, फी विषयी सविस्तर माहिती, ठीक आहे. फी विषयी सविस्तर माहिती ऑफिशियल नोटिफिकेशन आल्यानंतर तुम्हाला आरआरबी तर्फे समजून येईल, ठीक आहे. त्याच्याविषयी माहिती दिली. पुढे जर विचार केला तर आपल्याला फी पेमेंटचं जे पण मोड असेल ऑनलाईन ऑफलाईन जे पण असेल, ठीक आहे, ते सुद्धा आपल्याला आरआरबीच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जारी करण्यात येईल. जेव्हा पण जाहिरात येईल तेव्हा तुम्हाला सांगितलं जाईल. हाऊ टू अप्लाय, अप्लाय कसं करायचं तुम्हाला लवकरच आरआरबीच्या वेबसाईटवरती ऑफिशियली अनाउन्समेंट
झालेलं बघण्यासाठी भेटेल. त्यानंतर ऍप्लिकेशन फॉर्म विषयी माहिती, त्यानंतर पुढे जर विचार केला तर तुमचं काही इनव्हॅलिड काही ऍप्लिकेशन झालं असेल, काही चुकलं असेल तर त्याच्याविषयी माहिती सुद्धा तुम्हाला त्याच वेबसाईटवरती दिली जाईल. हॉल तिकीट कोण जारी करणार आहे? RRB जारी करणार आहे आणि त्यांचीच वेबसाईटवरती सविस्तर माहिती दिली जाणार आहे. तर सविस्तर माहिती जी पण पुढे असेल ना, सिलेक्शन प्रोसेस, फिजिकल म्हणा, अप्लाय म्हणा, ऑनलाईन फॉर्म म्हणा, सीबीटी टेस्ट म्हणा, हे सर्व काही RRB कंडक्ट करणार आहे आणि त्याच्याविषयी फक्त तुम्हाला स्टेप बाय स्टेप या नोटिफिकेशन मध्ये दिलेले ही जी जाहिरात आलेली आहे, नमुना जाहिरात आलेली आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला हे सर्व काही दिलेलं आहे. ठीक आहे. आता पुढे बघा. पुढे आता जर विचार केला तर इथं बघा आपल्याला काय म्हटलेलं आहे, महत्वाचे पॉईंट आहेत इथून पुढे. आपल्याला जी पण सीबीटी टेस्ट असणार आहे, ठीक आहे, सीबीटी टेस्ट मध्ये आपल्याला पास होणं गरजेचं असणार आहे पुढील प्रक्रियेसाठी. विचार केला तर 35% मार्क मिळवणं आवश्यक असणार आहे. ठीक आहे. आणि एससी एसटी चे जे पण विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी 30% मार्क मिळवणं आवश्यक असणार आहे सीबीटी टेस्ट मध्ये. जी पण आपली ऑनलाईन एक्झाम होणार आहे सीबीटी टेस्ट, त्यासाठी आपल्याला पासिंगसाठी कमीत कमी इथं 35% मार्क मिळवणं आवश्यक असणार आहे. आणि ते जे पण एससी एसटी कॅटेगरीचे विद्यार्थी त्यांच्यासाठी 30% मार्क मिळवणं आवश्यक असणार आहे पास होण्यासाठी. ठीक आहे. 10वीच्या लेवलचे आपले पेपर होणार आहे हे देखील आपल्याला सांगितलंय. सब इन्स्पेक्टरचा ग्रॅज्युएशन लेवलचा पेपर असणार आहे आणि जो आपला कॉन्स्टेबलचा पेपर आहे तो 10वीच्या लेवलचा असणार आहे. त्याच्याविषयी इथं माहिती दिली. पास होण्यासाठी 35 मार्क पाहिजे, 35% पाहिजे सॉरी, आणि एससी एसटीच्या विद्यार्थ्यांसाठी 30% पाहिजे. पुढे बघा आपल्याला सीबीटी टेस्ट होणार आहे, त्यामध्ये एक्झामचं पॅटर्न काय असणार आहे, कोणकोणत्या विषयावरती प्रश्न विचारले जातील त्याच्याविषयी माहिती दिली. सब इन्स्पेक्टर जे असणार आहे त्याच्यासाठी काय असणार आहे, कॉन्स्टेबल साठी काय असणार आहे बघा, इथं टाइम दिलेला आहे. दोन्ही पदांसाठी टाइम सारखाच असणार आहे, 90 मिनिटाचा टायमिंग, म्हणजे 1 तास 30 मिनिटे. ठीक आहे. 1 तास 30 मिनिटे, 1.5 तासाचा तुम्हाला टायमिंग असणार आहे. यामध्ये तुम्हाला किती प्रश्न सोडवायचे? 120 प्रश्न. 120 प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला 90 मिनिटाचा टायमिंग दिला जात आहे. म्हणजे एक प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला कमीत कमी इथं जर म्हटलं तर 45 ते 50 सेकंदाचा वेळ इथं दिला जात आहे. 1 मिनिटाचा सुद्धा पूर्ण वेळ नाहीये, खूपच कमी वेळ असणार आहे. म्हणजे एक्झामची प्रॅक्टिस तुम्हाला खूपच जास्त करावी लागणार आहे. तेव्हा तुमचा इथे टाइम मॅनेजमेंट होऊ शकतो. यामध्ये जर विचार केला तर जीए, ठीक आहे, जीए वरती तुम्हाला ऑलराऊंडर जीएस वरती प्रश्न विचारले जातील. किती प्रश्न असणार आहे? 50 प्रश्न. प्रत्येक जर म्हटलं तर एक्झाम पॅटर्न सेमच असणार आहे. फक्त जे सब इन्स्पेक्टर पद असणार आहे त्याच्यासाठी ग्रॅज्युएशनच्या लेवलचे तुम्हाला प्रश्न विचारले जातील आणि याच्यावरती कॉन्स्टेबलसाठी 10वीच्या लेवलचे प्रश्न विचारले जातील. आता यामध्ये जर विचार केला तर तुम्हाला बघा इथं सांगितलेलं आहे की आपल्याला जीए वरती जर विचार केला तर 50 प्रश्न विचारले जाणार. पुढे बघा, पुढे आपल्याला गणितावरती 35 प्रत्येक पदासाठी प्रश्न विचारले जाणार आहे. ठीक आहे. 35 प्रश्न कशाचे असणार आहे? गणितावरती असणार आहे आणि त्यानंतर रिझनिंग वरती, बुद्धिमत्तावरती 35 प्रश्न असणार आहे प्रत्येक पदासाठी. अशा प्रकारचे प्रत्येक पदासाठी 120 प्रश्न असणार आहे आणि अशा प्रकारची ऑनलाईन एक्झाम तुमची झालेली बघण्यासाठी भेटणार आहे. सीबीटी टेस्ट ऑनलाईन एक्झाम होणार आहे. यामध्ये जीएस मध्ये जर विचार केला तर आपल्याला जीएस वरती कोणकोणत्या टॉपिक वरती कसे प्रश्न विचारले जातील, महत्त्वाचे इथे टॉपिक दिलेत जे की तुम्ही बघू शकता कोणकोणत्या टॉपिक वरती प्रश्न विचारले जातील. त्यानंतर जर विचार केला तर आपल्याला गणितावरती कोणकोणते प्रश्न विचारले जातील त्याच्याविषयी इथं माहिती दिली. भरपूर इथं महत्त्वाचे टॉपिक दिलेत. हे सर्व टॉपिक आपण आपल्या नोट्स मध्ये कव्हर केलेले आहेत. ठीक आहे. गणित आणि बुद्धिमत्ताचं जर म्हटलं तर आपण सर्व टॉपिक कव्हर केलेत. इथं बघा बुद्धिमत्ताविषयी इथं माहिती दिली. इथं टॉपिकची नावं तुम्हाला हे दिसत असतील. हे जे टॉपिक आहे हे सर्व आपण आपल्या नोट्स मध्ये कव्हर केलेलेच आहेत. आणि यासाठी आपण या पदभरतीसाठी नोट्स देखील तयार करायला सुरुवात केलेली आहे. त्यासाठी एक ग्रुपची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतोय. व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्याला जॉईन होऊन घ्या. जेव्हा पण आपल्या या सर्व नोट्स तयार होतील त्याच्याविषयी सविस्तर माहिती तुम्हाला दिली जाईल. हे झाले जीए. ठीक आहे. जीए वरती तुम्हाला कोणकोणत्या टॉपिक वरती प्रश्न विचारले जातील त्यांच्याविषयी इथं माहिती दिली आहे. ठीक आहे. अशा प्रकारचं. त्यानंतर पुढे जर विचार केला तर इथं आपल्याला गणितावरती कोणकोणत्या टॉपिक वरती प्रश्न विचारले जातील ते दिले आणि बुद्धिमत्ताचे इथे टॉपिक दिलेले आहेत. ठीक आहे. हे सर्व टॉपिक गणित बुद्धिमत्ता सर्व आपण पूर्ण केलेले आहे. बाकी राहिलं जीए. जीएच्या सुद्धा आपण टायपिंगसाठी नोट्स दिलेले आहेत. पुढे बघा, पुढे जर विचार केला तर टेस्ट विषयी इथं माहिती पुन्हा दिलेली आहे. जे की RRB कंडक्ट करणार आहे त्याच्याविषयी माहिती दिली आहे. त्यानंतर कशा प्रकारचं आपल्याला टाइम मॅनेजमेंट असणार आहे त्याच्याविषयी माहिती दिली आहे. परीक्षा केंद्रावरती गेल्यानंतर काय काय होणार आहे त्याच्याविषयी माहिती दिली आहे. पीएमटी पीईटी काय कशी होणार आहे त्याच्याविषयी माहिती दिली आहे. ठीक आहे. आपल्याला फर्स्ट पेज मध्ये काय होणार आहे, सेकंड पेज मध्ये काय होणार आहे त्याच्याविषयी माहिती दिली आहे, जे की आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. पुढे जर विचार केला तर बघा आपल्याला कॅटेगरी इथे दिलेली आहे. आता पुढे आपल्याला बघा पीईटी कशी होणार आहे त्याच्याविषयी माहिती दिलेली आहे. ठीक आहे. आता वरती सविस्तर माहिती दिलेलीच आहे, परंतु स्टेप काय असणार आहे की ते आपल्याला कोणत्या कॅटेगरीसाठी काय असणार आहे त्याच्याविषयी माहिती बघूया. आता बघा, सर्व पहिल्यांदा फेज 1 होता. ठीक आहे. त्यामध्ये आपली सीबीटी टेस्ट होणार आहे. ठीक आहे. सीबीटी टेस्ट झाल्यानंतर फेज 2 होईल. ठीक आहे. फेज 2 मध्ये काय होणार आहे, आपल्या इथं पीईटी आणि पीएमटी होणार आहे. ठीक आहे. फिजिकल आणि त्यासोबत म्हणजे शारीरिक पात्रता जी पण आहे ती चेक केली जाईल. शारीरिक पात्रता चेक केली मध्ये तुम्हाला जर
विचार केला तर उंची आणि त्यासोबत तुमचं काय होणार आहे छातीची. हे झाल्यानंतर आपल्याला आपलं जे पण ग्राउंड असेल ते होणार आहे. ठीक आहे. तर ग्राउंड मध्ये काय काय होणार आहे त्याच्याविषयी माहिती दिली आहे. बघा पीईटी विषयी इथं माहिती दिली आहे. ठीक आहे. तर चला ते बघूया. तर इथे बघा यामध्ये तुम्हाला कॅटेगरी दिली. इथं आपल्याला किती अंतर पळायचंय त्याच्याविषयी माहिती दिली. लॉंग जंप आणि हाय जंप त्याविषयी इथं माहिती दिली. तर एवढं तुमचं इथं फिजिकल होणार आहे, ग्राउंड होणार आहे. तर यामध्ये बघा आपल्याला कॅटेगरी दिली. सब इन्स्पेक्टर हे पुरुषांचं आहे, सब इन्स्पेक्टर हे महिलांचं आहे. तर आता जर विचार केला तर पुरुषांसाठी 1600 मीटर असणार आहे. पुरुषांसाठी 1600 मीटर असणार आहे. 6 मिनिट 30 सेकंदाचा वेळ दिला जाईल. महिलांसाठी सब इन्स्पेक्टरसाठी 800 मीटर असणार आहे. त्यांच्यासाठी 4 मिनिटाचा वेळ असणार आहे. आणि लॉंग जंपचं तशाच प्रकारचं असणार आहे. पुरुषांचा जर विचार केला तर इथं पुरुषांचं दिलेलं आहे बघा लॉंग जंप. इथं 12 फीट लॉंग जंप तुम्हाला करावं लागणार आहे. हाय जंप जर विचार केला तर 3 फीट 9 इंच एवढा हाय जंप तुम्हाला करावं लागणार आहे. हे पुरुषांचं झालं. इथं महिलांचं दिलंय 9 फूट तुम्हाला लॉंग जंप करावं लागणार आहे आणि त्यासोबत 3 फीट उंच उडी तुम्हाला मारावी लागणार आहे. ठीक आहे. लांब उडी आणि उंच उडी हे देखील तुमचं होणार आहे. आणि हे सर्व कोण कंडक्ट करणार आहे? आर-आर-बी. हे आपल्याला लक्षात ठेवायचं. कुठेही दुसरं कोणत्याही प्रकारचे थर्ड पार्टी किंवा प्रायव्हेट कंपनी हे क्रिएट करणार नाहीये. हे स्वतः कामकाज आर-आर-बी बघणार आहे. रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड बघणार आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचंय. बघा त्याच्याविषयी इथं माहिती दिली आहे. आता पुढे बघा आपल्याला काय म्हटलेलं आहे कॉन्स्टेबल. ठीक आहे. जे शिपाईचं पद आहे तर त्यासाठी आपल्याला काय असणार आहे बघा 1600 मीटर. त्याच्यासाठी किती वेळ दिला जाणार आहे? 5 मिनिटं 45 सेकंद कॉन्स्टेबल पदासाठी. हे झालं पुरुषांचं आणि महिलांचं जर विचार केला तर इथं बघा महिलांचं दिलेलं आहे. इथं 3 मिनिटं 40 सेकंद 80 मीटर त्यांना धावावं लागणार आहे. हे झालं कॉन्स्टेबलसाठी. वरती व्यवस्थित बघा. कन्फ्यूज होऊ नका. हे वरती जे दिलेलं आहे इथून वरती 2 नंबरचं हे आपल्याला सब इन्स्पेक्टरसाठी आणि खाली जर विचार केला तर आपलं जे कॉन्स्टेबल पद आहे त्याच्यासाठी. लांब उडी, उंच उडी यामध्ये सुद्धा तुम्हाला थोडा डिफरन्स बघण्यासाठी भेटत आहे. यामध्ये जर विचार केला तर पुरुषांसाठी लॉंग जंप ठीक आहे. लांब उडी 14 फीट असणार आहे कॉन्स्टेबल पदासाठी आणि उंच उडी 4 फीट असणार आहे. आणि त्यानंतर महिलांसाठी इथं 9 फीट लॉंग जंप असणार आहे कॉन्स्टेबल पदासाठी आणि 3 फीट आपल्याला इथं हाय जंप असणार आहे, उंच उडी असणार आहे. त्याच्याविषयी सुद्धा इथे सविस्तर माहिती दिली आहे. तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. आणि पुढे जर म्हटलं तर प्रत्येक गोष्टी कशी चेक केली जाणार आहे, प्रत्येक गोष्टीवरती इथं पॉइंट दिलेला आहे. बघा हे तुम्ही वाचून घेऊ शकता. इथे बघा अशा प्रकारचं किती चान्स दिले जाणार आहे, जसे की याच्यासाठी किती चान्स दिले जाणार आहे. त्यानंतर लॉंग जंपसाठी किती चान्स दिले जाणार आहे. ठीक आहे. लॉंग जंप त्यानंतर हाय जंप हे जे पण आहे त्यांच्यासाठी किती चान्स असणार आहे, 2 चान्स असणार आहे त्याच्याविषयी माहिती दिली आहे. पुढे जर विचार केला तर आपल्याला अजून मार्क कसे भेटणार आहे त्याच्याविषयी माहिती दिली आहे. पुढे अजून जर विचार केला तर आपल्याला या भरतीविषयी सविस्तर माहिती पुढे दिलेलीच आहे. ठीक आहे. आता पुढे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे तिसऱ्या टप्प्यामध्ये. सीबीटी टेस्ट झाली. सीबीटी टेस्ट झाल्यानंतर सर्वप्रथम जसं की पहिल्या टप्प्यामध्ये सांगितल्याप्रमाणे सीबीटी टेस्ट होईल. त्यानंतर जर आपलं म्हटलं तर फिजिकल होईल, पीएमटी आणि त्यासोबत पीईटी होईल आणि त्यानंतर आपल्याला तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल. ठीक आहे. तर यामध्ये कोणकोणते डॉक्युमेंट पाहिजे त्याच्याविषयी इथं माहिती दिली बघा. डॉक्युमेंट हे लिस्ट आता तुम्हाला इथे दिलेली आहे. तर यामध्ये जर विचार केला तर 10वीचं जे पण असेल ठीक आहे. आता जर विचार केला तर सर्वप्रथम एज प्रूफ द्यावं लागणार आहे. 10वीचं मार्कशीट तुम्हाला कंपल्सरी लागणार आहे. त्यानंतर जर विचार केला तर कास्ट सर्टिफिकेट विषयी आपल्याला इथे माहिती दिली आहे. कास्ट सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला लागणार आहे. पुढे जर विचार केला तर एक सर्व्हिसमॅन मधून अर्ज भरत असाल तर तुम्हाला त्याच्याविषयी सर्टिफिकेट लागणार आहे. कलर फोटोग्राफ लागणार आहे. पुढे जर विचार केला तर अजून आपल्याला काय म्हटलेलं आहे एम्प्लॉय कुठं असेल तर एम्प्लॉयमेंट जे पण सर्टिफिकेट असतं ते पण लागणार आहे. डोमासाईल सर्टिफिकेट तुम्हाला कंपल्सरी लागणार आहे. आणि पुढे जर विचार केला तर अजून काय आहे सेंट्रल गव्हर्नमेंट इथे हे महत्वाचं नाहीये सर्वांसाठी. आणि कास्ट सर्टिफिकेट झालं. 10वीचं मार्कशीट झालं. त्यानंतर एज प्रूफसाठी तुम्ही डोमासाईल किंवा शाळा सोडल्याचा दाखला देऊ शकता आणि त्यानंतर एक सर्व्हिसमॅन असेल तर त्याचं सर्टिफिकेट झालं. कॅटेगरी सर्टिफिकेट झालं आणि त्यानंतर इथं फोटोग्राफ तुम्हाला इथं बघा अजून एक महत्वाचं सेल्फ अटेंडन्स लागणार आहे. याच्यामध्ये आपल्याला स्वतः जे प्रतिज्ञापत्र असतं ते तुम्हाला टाइप करून न्यायचंय. ते तुम्हाला खाली दिलेलंच आहे. त्यानंतर इथं फोटोग्राफ सुद्धा तुम्हाला लागणार आहे. हे झालं. अशा प्रकारचे हे डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे. नॉर्मल डॉक्युमेंट आहेत जे की सर्वांकडे असतात. ठीक आहे. काही प्रॉब्लेम नाही. डॉक्युमेंटमध्ये एखाद्या नवीन डॉक्युमेंट बघण्यासाठी भेटलेलं नाहीये. बघा पुढे जर विचार केला तर रिझल्ट कसा लावला जाईल, कोणत्या पदासाठी काय प्रोसेस असणार आहे त्याच्याविषयी माहिती दिली. पहिलं पद असणार आहे सब इन्स्पेक्टर म्हणजे एस-आय. ठीक आहे. आता इथे आपल्याला टोटल जर म्हटलं तर आपल्याला माहिती आहे 120 क्वेश्चन असणार आहे. तर त्यातील आपल्याला पास होण्यासाठी जसं सांगितलं 35 आणि 30 ठीक आहे. एवढे टक्के तुम्हाला मिळवणं आवश्यक असणार आहे. तर त्याच्याविषयी इथं माहिती दिली आहे. आणि पुढे जर विचार केला तर आपल्याला जे दुसरं पद असणार आहे कॉन्स्टेबल त्याच्याविषयी इथं आपल्याला माहिती दिली आहे. ठीक आहे. ती तुम्ही इथं बघू शकता. ऑलरेडी मी तुम्हाला ही सांगितलेलीच आहे. पुढे जास्त काही महत्वाची माहिती नाहीये. भरती प्रक्रियेविषयी आरक्षणाअंतर्गत नाही तर जी पण प्रक्रिया असणार आहे त्याच्याविषयी इथं सविस्तर माहिती दिली आहे. खाली काय आपल्याला काय महत्वाचे डॉक्युमेंट दिलेले आहेत जसे की तुम्हाला आपलं स्वतःचं प्रतिज्ञापत्र असतं ते तयार करून आपल्याला माहिती भरून खाली सही करून न्यावं लागतं. ते प्रतिज्ञापत्र वगैरे बाकीचे जे डॉक्युमेंट आहे ते दिलेले आहेत इथे जोडलेले आहेत. बघा हे
आपण जेव्हा भरती प्रक्रिया सुरू होईल, ठीक आहे, तेव्हा सविस्तर माहिती हे सर्व जे सर्टिफिकेट आहे बाकीचे ते कसे भरायचे, माहिती कशी भरायची, त्यावरती सेपरेट व्हिडिओ आपण बघणारच आहोत. या व्यतिरिक्त अजून काही जास्त माहिती आलेली नाहीये. ही एक नमुना जाहिरात आहे. अजून यामध्ये कोणत्या प्रकारचं मेन्शन केलेलं नाहीये. केव्हा जाहिरात प्रसिद्ध होईल किंवा ऑनलाईन अर्ज कसा भरायचा, कुठेही मेन्शन केलेलं नाहीये. परंतु ही एक नमुना जाहिरात आलेली आहे, ठीक आहे. आणि नमुना जाहिरातीवरून आपल्याला लगेच समजून येते सर्वप्रथम नमुना जाहिरात प्रसिद्ध होते आणि त्यानंतर जी पण ऑफिशियल आपली खरी जाहिरात असते ती रिलीज केली जाते. तर लवकरात लवकर आपल्याला 10 ते 12 दिवसामध्ये रेल्वे मंत्रालयामध्ये भरती आलेली बघण्यासाठी भेटणार आहे. ठीक आहे. तर याविषयी कोणत्या प्रकारचा नवीन अपडेट असेल आणि जशी जाहिरात येईल तशी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल. आता यामध्ये जास्त काही बदल होणार नाहीये. जे पण तुमची प्रोसेस असणार आहे, सीबीटी टेस्ट म्हणा, नाहीतर तुमचं ग्राउंड म्हणा, नाहीतर तुमची शारीरिक पात्रता म्हणा, यामध्ये जास्त काही बदल नसणार आहे माझ्या अंदाजानुसार. हेच अशाच प्रकारचं असणार आहे. 10वी पास त्यांचे सर्वप्रथम ऑनलाईन एक्झाम घेतली जाईल. एक्झाम झाल्यानंतर तुमची फिजिकल घेतली जाईल. फिजिकलमध्ये तुमचं सर्वप्रथम शारीरिक मोजमाप घेतलं जाईल. त्यानंतर ग्राउंड होईल. ग्राउंड झाल्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर डायरेक्टली जे पण पास विद्यार्थी असतील त्यांचं सिलेक्शन होईल. अशा प्रकारची या भरतीची संपूर्ण प्रोसेस असणार आहे. तर हे थोडक्यात इंग्लिश नोटिफिकेशन असल्यामुळे विद्यार्थी कन्फ्यूज झाले होते. ठीक आहे. थोडक्यात व्यवस्थित समजून आलेलं नव्हतं. तर जेवढं होईल तेवढं मराठीमध्ये तुम्हाला व्यवस्थित माझ्या भाषेमध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. जसं अजून काही नवीन अपडेट येईल तसं तुम्हाला या चॅनलवरती सर्वप्रथम बघण्यासाठी भेटून जाईल. यासाठी आपण या भरतीसाठी एक सेपरेट ग्रुप देखील तयार केलेला आहे. त्याला सुद्धा तुम्ही जॉइन होऊन घेऊ शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जी बेल येते ती क्लिक करा. जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करतो त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल. तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.